कवठेमहांकाळ जन्मभूमी. बालपण, तरुणपण कवठेमहांकाळ शहरामध्ये शिकून मोठे झालेले प्राध्यापक सुरेश जाधव सर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी, श्रीरामपूर, रामानंद सागर, श्रीगोंदा, सावळज, विटा येथे 15 वर्ष काम करताना सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये बहुमोल असे मार्गदर्शन करून शालेय शिस्तीचे धडे दिले. शिवाजी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या खेळांच्या निवड समितीमधून खो खो, क्रिकेट, हॉकी, ॲथलेटिक्स, कुस्ती, तायक्वांदो मधील अनेक नामांकित राष्ट्रीय खेळाडू घडवून अतुलनीय असे योगदान दिले. असे गौरव उद्गार शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शरद बनसोडे यांनी काढले. ते सुरेश जाधव यांच्या सेवानिवृत्तीवर सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जिल्ह्यातील एक नामवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून जाधव सर सगळ्यांना परिचित आहेत. विविध क्रीडा स्पर्धांचा जिल्हा विभाग राज्य पातळीवर आयोजन करून त्याबरोबरच नवोदित खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करून एक उत्तम भारतीय नागरिक बनवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अतिशय झपाटलेल्या भावनेतून समाजभान जपून जाधव सरांनी दिलेली जबाबदारी झेपवलेली. विशेष बाब म्हणजे झहीर खान हा क्रिकेटपटू त्यांचा विद्यार्थी आहे. नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या इंटरनॅशनल हॉकी स्पर्धेमध्ये सरांच्या कॉलेजचे 5 विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला येऊन त्यांचा सन्मान करणं हे मी माझं भाग्य समजतो, असे उद्गार डॉक्टर बनसोडे यांनी काढले. सुरुवातीला वाद्यवृंद, विद्युत आकर्षक रोषणाईमध्ये सभागृहात सत्कारमूर्ती जाधव सर, पती पत्नी आणि प्रमुख अतिथी यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मंचावर येण्यापूर्वी सरांच्या सर्व लाडक्या बहिणींनी साठे कणकेच्या दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं. मंचावर उपस्थित राहिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह वडाचे झाड, या वडाच्या झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. जाधव सर हे आपल्या इतर सर्व नातेवाईकांना, कुटुंबियांना वडाच्या झाडाप्रमाणे आधारवड आहेत आणि म्हणून त्यांच्या हस्ते हे झाड त्यांच्या मळ्यामध्ये लावण्यात येणार आहे. ही विशेष बाब. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हरीश वाघमारे यांनी मान्यवरांचं स्वागत नगरसेवक संजय वाघमारे आणि लालासाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. सरांबद्दल सरांचे सर्व सहकारी सलीम मनेर, सुनील भोसले, दत्तात्रय कुंभार, समीर मुजावर, नानासाहेब वाघमारे, हनुमंत बेंडे, किशोर वाघमारे, विलास वाघमारे, सरांचे भाचे शंतनू वारे, लालासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, मुलगी श्रुती जाधव यांनी मनोगती व्यक्त केली. सरांचा भाचा व्यंकटेश वारे पुणे यांनी तयार केले. सरांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओ चित्रफित दाखवण्यात आली. सरांचा अगदी जन्मापासून ते आत्ता 60 वयापर्यंतचा सर्व प्रवास या चित्रफितीमधून अधोरेखित करण्यात आला. आणि यानंतर सत्कारमूर्ती जाधव सर यांच्या सहपत्नी मानाचा फेटा, शाल, मानपत्र, पुष्पहार, पोशाख देऊन मान्यवर आणि सर्व भाचे मंडळी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक प्रज्योत ढाले यांनी मानपत्राचे वाचन केलं. मंचावर अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. शेवटी सत्काराला उत्तर देताना जाधव सर हे अतिशय भावूक झाले होते. त्यांनी सोबत काम केलेल्या सगळ्या सहकारी, नातेवाईक, खेळाडू, विद्यार्थी यांनी मला मोलाची साथ दिली म्हणून मी हे यश गाठू शकलो आणि हा टप्पा मी अतिशय उत्तमरित्या सेवा बजावून आज सेवानिवृत्त होत आहे याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. यापुढेसुद्धा सदैव आपल्यासोबत राहीन, उत्तम काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी आभार भाची आणि बालकल्याण अधिकारी सांगली सौ रोहिणी ढाले यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरांचे भाचे प्राध्यापक अमोल कुमार वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लालासाहेब वाघमारे, हरीश वाघमारे, शरद वाघमारे, अतुल वाघमारे, शंतनू वारे, देव जाधव, व्यंकटेश वारे, रेश्मा मोरे, प्राजक्ता वारे, वेदिका जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.